राज्यातील शेतकऱ्यांसाठी सरकारने 31,000 कोटींचे पॅकेज जाहीर केले. सरकारकडून शेतकऱ्यांना 31,628 कोटींचा निधी मिळणार. ज्या शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमध्ये नुकसान झाले त्यांना लाखो रुपयांची मदत मिळणार. तसेच शेतकऱ्यांना घर बांधून देणार, जनावरे घेण्यासाठी पैसे दिले जाणार, तसेच शेतकऱ्यांच्या मुलांची फी माफ होणार. अशा तब्बल 10 मोठ्या घोषणा फडणवीसांकडून करण्यात आल्या आहेत. आता राज्यातील प्रत्येक शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे. शेतकऱ्यांच्या आनंदात आता मोठी भर होताना दिसत आहे. अतिशय प्रतीक्षेत असणाऱ्या अतिवृष्टीमुळे जे नुकसान झाले होते त्या नुकसानीच्या भरपाईचे कसे होणार? सरकार शेतकऱ्यांचा विचार करणार आहे का नाही, अशी चर्चा सुरू असतानाच मंत्रिमंडळाची बैठक झाली आणि त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मीडियाशी बोलताना 10 मोठ्या योजनांची माहिती दिली. आता शेतकऱ्याला 31,628 कोटी रुपयांचा निधी हा शेतकऱ्याच्या बँक खात्यात दिवाळी आधीच येणार आहे. आता दिवाळी आधीच शेतकऱ्याची दिवाळी होणार आहे, कारण की शेतकऱ्यांना आता घराच्या पुनर्बांधणीसाठी पैसे, गोठ्यासाठी मदत, दुकानदारांना मदत, जनावरे घेण्यासाठी पैसे, तर शेतकऱ्यांच्या मुलाच्या शिक्षणाचे फीचे देखील पैसे मिळणार आणि प्रति हेक्टरी अनुदान मिळणार. मग शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी किती रुपयांचे अनुदान मिळणार आहे? कोणत्या शेतकऱ्यांना नवीन घर मिळणार आहे? कोणत्या शेतकऱ्यांच्या मुलांची फी माफ होणार आहे? कोणत्या जिल्ह्यामध्ये या निधीचे वितरण होणार आहे? कोणत्या शेतकऱ्यांचे कर्ज माफ होणार आहे? काय पात्रता, अटी, निकष यासाठी ठेवण्यात आले आहेत? कोणत्या तारखेला अनुदान हे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे? अशी संपूर्ण सविस्तर माहिती आज आपण व्हिडिओमध्ये घेतोय. शेतकरी बांधवासाठी अतिशय मोठी आनंदाची बातमी, कारण की मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकऱ्यांसाठी इतिहासातले सगळ्यात मोठे पॅकेज जाहीर करण्यात आले. 31,628 कोटींचे आता शेतकऱ्याच्या आयुष्याला नव्याने उभारी घेता येणार. इतका मोठा आधार फडणवीस सरकारने दिला आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे साहेब यांच्या उपस्थितीत झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला, ज्यामध्ये सप्टेंबर महिन्यात ज्यावर जो पावसाचा प्रचंड तडाखा बसला होता त्याने शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला. अनेक गावांना पुराच्या पाण्याने वेढा दिला. अनेकांचे संसार उघड्यावर पडले आणि याच सगळ्या संकटावर मात करण्यासाठी सरकारने 31,628 कोटी रुपयांचे मोठे पॅकेज जाहीर केले. मुख्यमंत्र्यांनी शब्द पाळला आहे आणि या पॅकेजमुळे दिवाळीपूर्वीच आता शेतकऱ्यांना मोठी मदत मिळणार आहे. आता 29 जिल्ह्यांमध्ये हा जो लाभ आहे हा सरसकट मिळणार आहे. 50 लाख शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. 65 लाख हेक्टर शेतकऱ्यांची जी आहे हानी पोचली आहे. मग एवढ्या मोठ्या पॅकेजमधील जी मदत आहे ती कशा पद्धतीने मिळणार? प्रति हेक्टरी किती रुपयांचे अनुदान मिळणार आहे? कोणत्या शेतकऱ्यांना आता घर मिळणार आहे? कोणत्या शेतकऱ्यांच्या मुलांची फी माफ होणार आहे? कोणत्या शेतकऱ्यांचे सगळे कर्ज माफ होणार आहे? कशा पद्धतीच्या अटींवर लोकांना आता पैसे मिळणार आहेत? कोणत्या तारखेला अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात येणार आहे? आता सगळ्या महत्त्वाच्या माहितीकडे आपण वळतोय. पहा, तुमचा संसार जो आहे तो उघड्यावर आला होता. अनेकांच्या डोळ्यांदेखत त्यांची घरे, गोठे कोसळले होते. आता दिवाळी कशी साजरी करायची असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला होता. पण आता हताश होण्याची गरज नाही. सरकारने मोठी घोषणा केली. जे शेतकरी हवालदिल झाले होते, ज्यांनी सर्वस्व गमावले होते, त्यांच्या मदतीसाठी सरकारने तातडीने 10,000 रुपयांची छोटी मदत आणि गहू तांदूळ दिले होते. त्यानंतर लगेच 2,200 कोटी रुपयांची मदत जाहीर केली. पण आता पुन्हा तुम्हाला उभे राहता यावे म्हणून सरकारने तब्बल 31,000 कोटींचे पॅकेज त्या ठिकाणी देण्यात आले आहे. आता मग शेतकऱ्याला फक्त आर्थिकच नाही तर मानसिक, शारीरिक त्रासही झाला आहे. शेतकऱ्यांची जमीन खरडून गेली, रबी पीक पेरण्याची क्षमता राहिली नाही. हे लक्षात घेऊन सरकारने प्रत्येक नुकसानीवर उपाय शोधला आणि आता शेतकऱ्याला फक्त पॅकेजच नाही तर घरातले नवीन घर दिले जाणार, गोठे बांधण्यासाठी पैसे दिले जाणार, जनावरे जर वाहून गेली असतील किंवा नवीन जनावर खरेदीसाठी पैसे दिले जाणार, पीक विम्याचे पैसे, कर्जमाफीचे पैसे देखील येणार. मग प्रति हेक्टरी किती रुपयांचे अनुदान त्या ठिकाणी मिळणार आहे? कोणत्या शेतकऱ्यांना किती अनुदान मिळणार आहे?
कोणत्या जिल्ह्यात अनुदानाचे वाटप होणार आहे, कोणत्या शेतकऱ्यांना आता घर मिळणार आहे, कोणत्या शेतकऱ्यांच्या मुलांची फी माफ होणार, कोणत्या शेतकऱ्यांचे सगळे कर्ज माफ होणार, आता कोणत्या महत्त्वाच्या अटी घातल्या आहेत, संपूर्ण सविस्तर आता पाहतोय. आता पहा, मुलांच्या शिक्षणाची चिंता मिटली. आता पहा, ज्या शेतकरी कुटुंबातले जे विद्यार्थी आहेत, जे शिकत आहेत, इंजिनिअरिंगला आहेत, डिप्लोमाला आहेत, डिग्रीला आहेत, तर त्यांची फी भरणे एक मोठे आव्हान होते. पण सरकारने सांगितले आहे की अतिवृष्टीमुळे जर नुकसान झाले असेल तर हे संकट आता शेतकऱ्यांवर न राहता सरकार स्वतःवर घेत आहे. सरकारने अत्यंत दिलासादायक घोषणा केली. अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांच्या विद्यार्थ्यांची परीक्षा शुल्क माफ करण्यात आले आहे. याचा अर्थ तुमच्या मुलाच्या शिक्षणाची फी तुम्हाला आता भरावी लागणार नाही. एवढेच नव्हे तर शेतकऱ्यांच्या विहिरीचे प्रचंड नुकसान झाले होते. विहिरीत गाळ साचला होता, विहिरीत ढसळल्या आहेत. या विहिरीत पूर्ववत करण्यासाठी, गाळ काढण्यासाठी सरकारने विशेष बाब म्हणून 30,000 रुपयांची मदत केली. आता या सगळ्या घोषणा ज्या आहेत याच्यामधल्या 2 मुख्य घोषणा तुम्ही ऐकल्या. पण आता प्रति हेक्टरी किती मदत मिळणार, कोणत्या शेतकऱ्याला मिळणार, कोणत्या शेतकऱ्याला मदत मिळणार, कोणत्या शेतकऱ्याला घर मिळणार, कोणत्या शेतकऱ्याचे कर्ज माफ होणार, कसे अटी ठेवण्यात आले आहेत, काय निकष लावले आहेत, लक्षपूर्वक ऐका. आता ज्यांची जनावरे वाहून गेली किंवा ज्यांची जनावरे मृत्युमुखी पडली त्यांना नुकसान भरपाई म्हणून प्रति पशु किंवा प्रति जनावर 37,500 रुपयांची मदत होणार. ज्या शेतकऱ्यांची जमीन पावसामुळे खरडून गेली, माती वाहून गेली, त्यांच्यासाठी सर्वाधिक मोठी मदत जाहीर करण्यात आली आहे. प्रति हेक्टरी 3.5 लाख रुपये. पहा, प्रति हेक्टरी 3.5 लाख म्हणजे 2.5 एकरासाठी 3.5 लाख रुपये, म्हणजे 1 लाख जवळपास 15,000 रुपयांच्या पुढे तुम्हाला मदत ही जर तुमची जमीन खरडून गेली असेल तर मिळणार आहे. 47,000 रुपये इतकी रक्कम तुम्हाला रोख मिळणार, ज्यामुळे तुमच्या शेतात तुम्ही पुन्हा माती आणून जमीन दुरुस्त करून पेरणी योग्य करण्याची मजुरी तुम्ही देऊ शकता. या निर्णयामुळे तुमची शेती नव्याने त्या ठिकाणी होणार आहे. आता अतिवृष्टी अनुदान प्रति हेक्टर किती मिळणार, घर कोणाकोणाला मिळणार, कोणत्या शेतकऱ्याचे कर्ज माफ होणार, पात्रता निकष आणि निधी वितरणाची कशी घोषणा झाली, सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टीकडे वळतोय. आता पहा, अनेकांचा संसार उद्ध्वस्त झाला. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची घरे त्या ठिकाणी पूर्णतः कोसळली आहे. त्यावेळेस जे आहे मुख्यमंत्र्यांनी एक मोठी घोषणा केली. ज्यांची घरे संपूर्णपणे पडली आहेत, आता लोकांचे पुरात घर वाहून गेले आहे किंवा घरामध्ये इतके पाणी साचले आहे की त्या घरात जाऊन राहणे अशक्य आहे किंवा घर ढासळले आहे, तर PM आवास योजनेतून नवीन घर बांधून मिळणार आहे. कल्पना करा, ज्यांनी आपले घर गमावले त्यांना सरकार स्वप्नातले घर आता बांधून देणार आहे. ज्या शेतकऱ्यांच्या घराचे किंवा जनावरांच्या गोठ्याचे अंशतः नुकसान झाले आहे त्यांना देखील दुरुस्तीसाठी सरकार आता पैसे देणार आहे. याशिवाय नुकसानग्रस्त भागातील रस्ते, पूल दुरुस्ती करण्यासाठी 10,000 कोटींची भरीव तरतूद करण्यात आली. आता पात्रता निकष काय, कोणत्या जिल्ह्यात आता पैशांचे वाटप होणार, लक्षपूर्वक ऐका. 29 जिल्हे, 36 जिल्ह्यांपैकी 29 जिल्ह्यामध्ये 253 तालुक्यांना सरसकट मदतीचा लाभ मिळणार आहे. पंचनाम्यांच्या आधारावर थेट शेतकऱ्यांना आधार जोडलेल्या बँक खात्यात ही मदत होणार आहे. पूर्वीच्या NDRFच्या मदतीत 10,000 रुपयांची वाढ केली आहे. म्हणजेच तुम्हाला कोणतीही कागदपत्र घेऊन जाण्याची किंवा अर्ज काढण्याची गरज नाही. पंचनाम्याच्या यादीनुसार थेट तुमच्या खात्यात पैसे जमा होणार. आता कर्जमाफीच्या आणि विम्याच्या संदर्भात मोठा निर्णय झाला. आता पहा, ज्यांच्यावर कर्जाचे ओझे होते, अतिवृष्टीमुळे कर्ज कसे फेडायचे हा प्रश्न पडला होता. पण आता शेतकऱ्यांच्या कर्जाचे पुनर्गठन करण्यासाठी बँकांना निर्देश आले आहेत. कर्जमाफीच्या संदर्भात देखील आता मोठा निर्णय घेतला जाईल आणि शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी 31,628 कोटींची मदत
मिळण्यास आता भर मिळाला आहे. विम्याची रक्कम अंदाजे 45 लाख शेतकऱ्यांना आधीच मिळाली आहे. 17,000 हेक्टर शेतावर नुकसान झाले आहे, तर त्याची देखील विम्याची अजून एक वेगळी रक्कम त्यामध्ये मिळणार आहे. आता पहा, जवळपास मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र या भागात जो मुसळधार पावसाचा तडाखा बसला, अनेक गावे जलमय झाले होते, तिथे सर्वाधिक आणि तत्काळ मदत ही मिळणार आहे. त्या भागाला प्राधान्य मिळणार आहे. आता जी रक्कम कशा पद्धतीने मिळणार आहे? कोरडवाहू शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 18,000 रुपये मदत मिळणार. हंगामी बागायती पिकासाठी प्रति हेक्टरी 27,000 रुपये मदत मिळणार. बागायती पिकासाठी प्रति हेक्टरी 32,500 रुपये त्या ठिकाणी मिळणार आहेत. आणि मोठ्या घोषणा या व्यतिरिक्त अशा केल्या आहेत की ज्यांची जमीन खरडून गेली त्यांना प्रति हेक्टरी 35,000 ची एकूण मदत त्या ठिकाणी मिळणार आहे. आता अशा पद्धतीने या मदतीचे जे आहे ते वाटप तुम्हाला होणार आहे. ज्या शेतकऱ्यांची जी अतिवृष्टीग्रस्त भागात मोडतात त्यांचे कर्ज देखील माफ केले जाण्याची त्या ठिकाणी शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर अशा पद्धतीने कुठलाही अर्ज न भरता कुठल्याही अतिरिक्त कागदपत्राची जी आहे तुमच्याकडून मागणी न करता डायरेक्ट हा लाभ तुमच्या खात्यामध्ये येणार आहे, असे स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितले. तर तुम्हाला आतापर्यंत किती रुपयांचे अनुदान जमा झाले आहे? तुम्हाला या घोषणाविषयी नेमके काय वाटते? कमेंट करून कळवा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.